काय तुमचं उत्पन्न कमी आहे, तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रचंड वाढवायचं आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना, बायकोला, आईवडिलांना सुखी, समाधानी, आनंदी बघायचं आहे आणि तुम्हाला मोठं घर, मोठी गाडी घ्यायची आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आज मी तुम्हाला उत्पन्न कमी आहे तर मेजरली तुम्ही उत्पन्न कसं वाढवू शकता याच्यावरती खूप छानशी एक स्टोरी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले. मागच्या 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 10 वर्षापासून लोकांना फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय. खूप साऱ्या लोकांना मी माझ्या उघड्या 7-8 डोळ्यांनी करोडपती होताना पाहिलेलं आहे. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांची कंप्लेंट असते की माझा पगार कमी आहे, माझा बॉस पगार वाढवत नाही, आमची परिस्थितीच वाईट आहे, असं ते रडत बसलेले असतात आणि त्यांना नक्की काय करायचं हे समजत नसतं. मी हमेशा लोकांना म्हणतो, तुमचा जर पगार कमी आहे तर तुमच्यामध्ये स्किलची कमतरता आहे आणि जर तुम्ही तुमचं स्किल नाही वाढवलं तर तुम्हाला पगार कधीही नाही वाढणार. तुमचं उत्पन्न कमी आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, तुम्ही सांगताय ती, का लाजिरवाणी गोष्ट आहे? तुमचं जर उत्पन्न कमी आहे तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे, तुम्ही ती अभिमानाने सांगताय आणि कुठेतरी तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय, तर ते तुम्ही चुकीचं करताय. मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आज जी लोक स्किल्ड आहेत त्यांना लाखो रुपये सॅलरी द्यायला कोणी पण तयार आहे आणि ज्यांच्याकडे स्किल नाही ते स्किल इम्प्रूव्हाइज करण्याच्या मागे लागतच नाहीत आणि ते फक्त आणि फक्त रडतायत किंवा कुठेतरी समाजाला, सोसायटीला किंवा सरकारला दूषण देत बसलेले आहेत. तर मित्रांनो, आजची स्टोरी खूप महत्वाची आहे जी तुम्हाला जाग करू शकते. बघा, एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक गाय होती, त्याची 2-3 मुलं होती, त्याची बायको, तो, त्याचे आई वडील, असं ते कुटुंब राहत होतं. त्यांची खूप गरिबी होती, गावाच्या बाहेर होते, त्यांच्याकडे कोणी यायचं नाही, नातेवाईक यायचे नाहीत, मित्र परिवार कोणी यायचं नाही, कारण त्यांची फार गरिबी होती, त्यांचं जगणंच मुश्किल होतं. ऍक्च्युली ते जगत कसे होते तर त्यांच्याकडे एक गाय होती आणि ती गाय काहीसं दूध द्यायची, त्या दुधाचं काहीतरी ते विक्री करायचे, त्याच्यातून थोडंफार काय जे अन्नधान्य मिळेल ते करून ते खायचे. अशी ते फार हालाकीचे दिवस, कपडे घालायला नाहीये, पायाला चप्पल नाहीये, अष्टविश्व दारिद्र्य म्हणाल अशी सगळी ती परिस्थिती होती. बरंचसं आजूबाजूला शेत होतं पण ते पडीक पडलेलं होतं. अशी ते सगळं ते राहत होते आणि कसं तरी दिवस काढत होते. प्रत्येक वेळेला देवाला प्रार्थना करायचे की देवा आमची परिस्थिती बदल, पण दुसरं काहीही ते करत नव्हते. ते प्रार्थना करायचे आणि निवांत झोपायचे. आहे त्या गायीच्या दुधावरती त्यांचं चाललेलं होतं. एक दिवस त्या गावामध्ये एक साधू येतो, त्याचा एक शिष्य त्याच्याबरोबर असतो आणि ही दोघं गावात येतात. गावात आल्यानंतर ते गावाच्या बाहेरचं ते घर त्यांच्या दृष्टीस पडतं. एक गरीब परिवार तिकडे राहतो असं त्यांना कळतं आणि मग ते विचार करतात की काय आपण त्यांच्याकडे का नाही जावं आज रात्रीसाठी. आणि मग ते साधू आणि त्याचा जो शिष्य आहे ते त्या गरीब कुटुंबाकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आमची रात्रीची राहण्याची सोय करा, आमची जेवणाची सोय करा, आम्ही साधू आहोत, संत आहोत. तर ते जे घरातला प्रमुख असतो तो म्हणतो की आमचंच भागत नाहीये, आम्हीच अर्ध्या पोटाने झोपतोय आणि तुमची सोय करणं आम्हाला शक्य नाहीये, पण तुम्ही जर अर्ध्या पोटाने राहायला तयार असाल तर आज आम्ही जेवत नाही, आज आमचं जे काही जेवण आहे ते आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही आमच्या घरात आजची रात्र राहू शकता. साधू संतांची सेवा करणं हे पुण्याचं काम आहे, पण माझी परिस्थितीच नाही आहे, असं आहे तसं आहे. ती जी काही त्याची रडणारी स्टोरी आहे ते साधूला सांगतात आणि साधू त्या दिवशी तिथं राहण्याचा निर्णय घेतात. त्यांनी जे काही दिलं ते खातात, त्याचं शिष्यही खातात. आता शिष्याला फार वाईट वाटतं की ही लोक उपाशी झोपलेत, आपल्याला खायला दिलंय. खरं तर गावात खूप लोक त्यांना थांबा म्हणत होते, जे धनवान लोक होते ते त्यांना खायला प्यायला, त्यांची सेवा करायला तयार होते. तिकडं न राहता या गरीब शेतकऱ्याकडे किंवा त्या गरीब कुटुंबाकडे त्याचे गुरु त्यांना घेऊन आलेले आहेत आणि त्याला कळत नाही की बाबा ह्यांचं उपासमार करून गुरुनी माझ्या नक्की काय साध्य केलं. पण जो शिष्य आहे तो गुरुला प्रश्न विचारू शकत नाही. मग रात्री अचानकच गुरु उठतात आणि शिष्याला उठवतात, त्याला म्हणतात उठ आपल्याला जायचंय. सगळे शेतकरी त्याचं कुटुंबीय झोपलेले असतात. अर्ध्या रात्रीचे हे उठतात. बाहेर निघाल्यानंतर गुरु त्या शिष्याला म्हणतात ती जी गाय आहे ती सोड आणि आपल्याबरोबर घे. शिष्य म्हणतो ते त्यांची त्या गायीवरती ती कुटुंब जगतंय आणि गुरु असं का म्हणतायत, पण गुरुला प्रतिप्रश्न करू नाही शकत. म्हणतोय गुरुचा आदेश पालन करतात आणि ते गाय सोडतात. दोघं जण निघतात बाहेर. रस्त्यात एक विहीर येते. त्या विहीर आल्यानंतर गुरु त्याला आदेश देतात की हे गाय जी आहे ती विहिरीत ढकलून दे. आता गुरुच्या आदेशापुढे शिष्याला काही करता येत नाही आणि तो ती गाय जी आहे त्या विहिरीमध्ये ढकलून देतो आणि गाय मरते आणि हे पुढे निघून जातात. शिष्याला मनातून खूप राग येतो गुरुचा की ज्या माणसाने स्वतः उपाशी झोपला, त्याचं कुटुंब उपाशी झोपवलं, त्यांनी त्याची व्यथा सांगितली, त्याला मदत करण्याऐवजी आपल्या गुरुनी हे नक्की काय केलं. पण गुरुला प्रतिप्रश्न करणं हे योग्य नाहीये, परंपरेत बसत नाही म्हणून तो काही विचारत नाही. पुढे ते निघून जातात. पुढे 2-4 वर्ष, 5 वर्ष जातात. 4-5 वर्षानंतर पुन्हा ते त्याच गावात येतात. त्याच गावात आल्यानंतर ते जे झोपडीत वजा घर होतं गावाच्या बाहेर, तिथं टोले जंग एक घर बांधलेलं असतंय. तिकडे
खूप सारे जनावरं, खूप सारे नोकर चाकर असं ते सगळं वातावरण झालेलं असतं. शिष्याच्या मनात येतं की बाबा शेतकरी जो आहे त्याची गाय गेल्यानंतर मेल्यानंतर कदाचित त्यांनी ते सगळं विकून टाकलं, तिथून तो निघून गेला आणि कोणीतरी श्रीमंत व्यक्ती तिथं आता राहतोय असं शिष्याच्या मनात येतं. गुरुबद्दलही राग येतो, पण आता काही करू शकत नाही. पुढे गुरु त्या शिष्याला म्हणतात की आपल्याला त्याच घरी राहायला जायचंय. तिकडे ते जातात, तर दरवाजा उघडल्यानंतर तोच शेतकरी त्याला दिसतो आणि तो त्या गुरूंच्या पाया पडतो आणि म्हणतो की तुम्ही आलात, तुम्ही ज्या दिवशी आलात आमच्याकडे राहिलात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची गाय रात्रीची सुटून गेली आणि त्या विहिरीत पडून मेली. आमच्याकडे जगायला कुठलाही मार्ग नव्हता, काहीही सुचत नव्हतं. आणि मग मी एक दिवस असंच हताश निराश उपाशी बसलेलो होतो आणि माझ्या लक्षात आलं की माझी खूप सारी जमीन आहे जी पडीक पडलेली आहे. आणि मग आम्ही आमच्या सर्व कुटुंबाने ठरवलं की ही जमीन कसायला घ्यायची, आपण त्याच्यावरती काम करायचं. आणि मग आम्ही ती जमीन कसायला सुरुवात केली. मग पुढे ती सुपीक झाली आणि मग त्याच्यामधनं आम्हाला उत्पन्न यायला लागलं. मग नोकर चाकर आले, मग सोनं नाणं आलं, मग सगळंच काय आमच्याकडे आलं. तुम्ही आलात, तुमचे पावनचरण आमच्या घराला लागले, म्हणून कदाचित ती गाय मेली आणि आम्हाला उत्पन्नाचं कोणतंही साधन शिल्लक नाही राहिलं आणि मग आम्हाला ती जमीन दृष्टीस पडली. तोपर्यंत आमच्याकडे ती मरकी गाय होती, छोटीशी गाय होती. तोपर्यंत आम्हाला आजूबाजूची जमीन दिसत नव्हती किंवा मेहनत करायचे विचार आमच्या डोक्यात येत नव्हते. आमचा सोर्स तुटला आणि म्हणून आम्हाला आजूबाजूची संधी आहे ती दिसली. मित्रांनो, काहीसं आपल्या बाबतीत पण असंच आहे. आपण जिथं 10,000 पगाराची नोकरी करतोय, जिथं आपलं उत्पन्न कमी आहे, ती मरकी गाय आपण सांभाळतोय आणि त्याच्यामुळे आपण दुःखी कष्टी त्रासामध्ये आहोत. खरं तर मी असं म्हणेल की ज्यांचा 10,000 20,000 पगार आहे ना, त्यांनी तात्काळ नोकरी सोडली पाहिजे. अजिबात करू नका ती नोकरी जी तुम्हाला सुखच देत नाहीये, कधीच तुम्हाला भविष्यात चांगले दिवस दाखवणार नाहीये. कशी दाखवणार? मित्रांनो, जर ती ठेवत असाल तरी सुद्धा आजूबाजूची जमीन पण दिसू शकते. म्हणजे काय, ती मरक्या गायीसह ते गायीचं दूधही आणि आजूबाजूची जमीन म्हणजे अजून संधीच्या आजूबाजूला आहेत त्या पण तुम्ही शोधू शकता. आपले अडचण काय, आपण त्याच्यावरतीच फोकस्ड आहोत, आजूबाजूच्या संधीकडे आपण पाहत नाही, म्हणून आपलं उत्पन्न कमी आहे. जर तुम्हाला खरोखर तुमचं उत्पन्न वाढवायचं आहे तर आजूबाजूला खूप साऱ्या संधी आहेत. हा अर्थातच तुम्हाला वाटेल की हे माझ्यासाठी वर्क करेल का, मला हे येईल का. मित्रांनो, ट्रेनिंगनी प्रत्येक गोष्ट शक्य आहे, प्रत्येक गोष्ट येऊ शकते. ट्रेनिंग म्हणजे काय की तुम्ही पुस्तकं वाचा, सेल्सचं ट्रेनिंग घ्या, ब्रायन ट्रसीचं पुस्तक येतं ते वाचा, अजून सारे व्हिडिओज येतात सेल्सबद्दल, सेल्स शिका, खूप सारे पैसे कमवू शकाल. स्किल वाढवा. आणि पॅरलली मी म्हणत नाही की गाय मारून टाका, मारली तर उत्तम, नोकरी सोडली तर उत्तमच आहे. ती 10,000ची नोकरी तुम्हाला कुठंच नाही, काहीच नाही देणार आहे. जर तुम्ही ती नाही सोडली तर तुम्ही दुसरी संधी कुठून आणणार आहात? आणणारच नाहीत. मी माझे एक मित्र आहेत विष्णू माने, मी हमेशा एक्झाम्पल देतो. त्यांनी काय केलं, ते टाटा मोटरमध्ये कामाला होते आणि अचानक एक दिवस त्यांनी नोकरी सोडली. 2019ची गोष्ट, एंडला त्यांनी नोकरी सोडली. 2-3 महिन्यामध्ये लॉकडाऊन लागायला लागलं, पर्यायच नव्हता, उत्पन्न बंद होतं, 27 लाखाचं कर्ज होतं, प्रचंड परिस्थिती वाईट होती. आज तोच व्यक्ती गर्भसंस्कार नावाचा प्रोग्राम, खूप सुंदर प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. वर्ल्ड वाईड साधारणपणे 1.5 लाख महिलांनी तो प्रोग्राम केलेला आहे. गायनॉकॉलॉजिस्ट कमीत कमी 70,000 असतील ज्या त्यांना अटॅच्ड आहेत. आणि या व्यक्तीने करोडो रुपये कमवले. त्याच्यानंतर आज 2024 आहे, करोडोपती माणूस आहे तो. म्हणजे काय, एका मरक्या गायीला त्यांनी मारल्यानंतर पर्यायच राहत नाही, आजूबाजूच्या अपॉर्च्युनिटी दिसायला सुरुवात होतं. मित्रांनो, ज्या लोकांचा पगार कमी आहे ना, अशा लोकांना जर काही संधी पाहिजे असतील तर फायनान्समध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या ज्या तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात. ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सारखं काम आहे, खूप सारे. कसं करायचं, काय करायचं हे ट्रेनिंगनी शक्य आहे. शिकलं तर विमान पण चालवायला येईल आणि नाही शिकलं तर हातगाडी सुद्धा चालवता येणार नाहीये. सो प्लीज, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांची स्वप्न मोठी आहेत, मोठं घर घ्यायचं आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, विदेश दौरा करायचा आहे, बायकोला सुख द्यायचं आहे, दागिने करून द्यायचे आहेत, पोरांना चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, मोठ्या पदावरती पाहायचं आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे, समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची आहे, अशा प्रत्येक व्यक्तीनं स्वतःमध्ये स्किल डेव्हलप केले पाहिजेत. आणि जर ते स्किल डेव्हलप केले तर आणि तरच आपण ती स्वप्न पूर्ण करू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. मी स्वतः हॉटेल कलासागर, कासारवाडी, पुणे इथे हाऊसकीपिंगचं काम केलंय 1200 रुपये पगारावर. मित्रांनो, जर मी हा विचार करत बसलो असतो की 1200 रुपये पगारात जगायचं काय, मला तर कर्जच खूप होतं. वडिलांनी माझे संन्यास घेतला होता, कर्ज खूप झालं म्हणून. माझे वडील संन्यासी म्हणून वारले 2023ला, सप्टेंबर 2023ला. सांगायचा मुद्दा हाच आहे की त्याच्यानंतर मी तिथं थांबलेलो नाही. त्यानंतर शेअर मार्केट शिकलो, म्युच्युअल फंड शिकलो, हे शिकलो, ते शिकलो. मी लाखो रुपये खर्च केले. मी नॅशनल इंटरनॅशनल ट्रेनिंग केल्या. टी हाव एकर असतील, रॉबर्ट कियोसाकी असतील, तुमचे ब्लेअर सिंगर असतील, खूप सारे ट्रेनिंग्स मी नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवरती जाऊन केले. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला स्किल डेव्हलप झालं माझ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं, आणि त्याचा वापर करून मी करोडो रुपये आपल्या जीवनामध्ये बनवलेत. मित्रांनो, स्वप्न बघितली
तर ती पूर्ण करण्यासाठी मेहनत पण स्वतःलाच करावी लागेल. एक जगात असं म्हणतात की एक माणूस जे करू शकतो ते जगातला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. मग जर एखादा गरीब व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा होऊ शकता. आणि आजच्या तारखेला तर 80% जे श्रीमंत लोक आहेत, मिलेनियर बिलेनियर आहेत, ते सेल्फ मेड मिलेनियर बिलेनियर, त्यांनी स्वतःचं जे विश्व आहे ते स्वतः निर्माण केलेलं आहे. तुमच्यात जर ती आग आहे आणि तुम्हाला त्या संदर्भात जर काही मदत पाहिजे तर नक्की मनी अकॅडमी किंवा माझ्याशी संपर्क करा. मी फायनान्शियल सेगमेंटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी देऊ शकतो ज्या तुम्हाला लाखो रुपये पॅसिव्हली कमवून देऊ शकतात. नक्की संपर्क करा. आयुष्य तुमचं आहे आणि तुम्हीच त्याचं निर्माते आहात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं कोणीतरी म्हटलेलं आहे. कोणी तुमचं आयुष्य घडवू शकत नाही, बिघडवू शकत नाही. फक्त ते घडवण्याचा आणि बिघडवण्याचा राईट ताकद हिंमत ही तुमच्यामध्येच आहे, बाकी कोणाकडे नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही आत्ता किती कमवताय आणि तुमचं स्वप्न किती कमवायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.